Good morning, dear students. Today we are going to start our new lesson, which is lesson number 8, Urja Shakticha Jagar, and writer is Dr. Raghunath Mashelkar. I hope you all knows that Dr. Raghunath Mashelkar is a leading scientist, and in this lesson he shares some of his childhood memories with us. पाठ क्रमांक 8, ऊर्जा शक्तीचा जागर. लेखक आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर. सर्वप्रथम आपण पाहूयात की आपल्या पाठाच्या शीर्षकाचा अर्थ काय आहे. ऊर्जा शक्तीचा जागर मीन्स अवेकनिंग ऑफ एनर्जी पॉवर. हे आहेत आपल्या पाठाचे लेखक डॉक्टर रघुनाथ माशेलकर. आता आपण पाहणार आहोत डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा थोडक्यात परिचय. रघुनाथ अनंत माशेलकर, as also known as Ramesh Mashelkar, is an Indian chemical engineer born in a village Mashel in Goa and brought up in Maharashtra. He is a former Director General of the Council of Scientific and Industrial Research. He born on 1st Jan 1943 in Mashel. Residence Pune, and his other name is Ramesh Mashelkar. आता आपण सुरुवात करणार आहोत प्रत्यक्ष पाठ परिचयाला. पाठ क्रमांक 8, ऊर्जा शक्तीचा जागर. लेखक आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर. जन्म 1943. हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक आहेत. ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष, रॉयल सोसायटी लंडनचे फेलो, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे, ज्याला आपण म्हणतो CSIR, याआधी आपण जो परिचय पाहिला होता त्यामध्ये सुद्धा आपण हे पाहिलेलं होतं, अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. पद्मविभूषण या पुरस्काराने हे सन्मानित आहेत. त्यांची शोध नव्या भारताचा, पंचशील नव्या युगाचे, टाइमलेस इन्स्पिरेटर, तिलक इन अवर टाइम्स, रिइन्व्हेंटिंग इंडिया इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. भारतातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी, मूलभूत प्रश्न मीन्स फंडामेंटल प्रॉब्लेम्स, बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आघाडीचे मीन्स लीडिंग भारतीय शास्त्रज्ञ आहेत. भारतातील काही समस्या ह्या मूलभूत आहेत, बेसिक प्रॉब्लेम्स आहेत, आणि त्या सोडवण्यासाठी मतलब उन समस्याओं को सुलझाने के लिए
हमें क्या करना पडेगा, आपल्याला काय करावे लागेल, तर आपल्याला बौद्धिक क्षमतेच्या आधारे अर्थपूर्ण नियोजन करावं लागेल. हमें इंडियन टैलेंट को अच्छे से प्लान करना पडेगा. प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती मीन्स हार्डवर्किंग नेचर. सकारात्मकता मीन्स पॉझिटिव्हिटी. शिस्त डिसिप्लिन. संशोधक वृत्ती मीन्स ॲप्टिट्यूड फॉर रिसर्च. नेतृत्व गुण लीडरशिप व प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विलोभनीय पैलू आहेत. तर या सर्व गुणांनी युक्त असे रघुनाथ माशेलकर यांनी स्वतःच्या शालेय जीवनातील काही आठवणी आपल्याला या पाठामध्ये दिलेल्या आहेत. आता आपण पाहणार आहोत या पाठामध्ये लेखकांनी आपल्याला काय सांगितलेले आहे. प्रस्तुत पाठात लेखकाने त्यांच्या विद्यार्थी दशा स्टुडंट लाईफ आठवणी सांगितल्या आहेत. बालपणी पित्याचे छत्र हरपणे निराधार होणे. माशेलकरांना लहानपणीच माशेलकरांच्या वडिलांचा मृत्यू झालेला होता आणि त्यामुळेच त्यांना अतिशय कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थिती अनफेवरेबल कंडिशन्स फार वाईट किंवा कठीण परिस्थिती जिद्दीने शिक्षण घेण्यास कसे प्रवृत्त करणे प्रोत्साहन देणे मीन्स एनकरेज याचे वर्णन या पाठात आलेले आहे. लहानपणीच वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे माशेलकरांच्या शिक्षणामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आल्या होत्या, पण त्यांच्या आईने कधीही हार मानली नाही आणि त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले. बचपन में ही माशेलकर जी के पिताजी का मृत्यु हो गई थी और इसीलिए उनको बहुत सारी समस्याओं का सामना करना पड़ा, लेकिन उनके माताजी ने कभी हार नहीं मानी और उनको उच्च शिक्षण लेने के लिए वो बढ़ावा देती गई. आता आपण सुरू करणार आहोत आपल्या पाठाच्या पहिल्या परिच्छेदाला. आपण पाठाच्या परिचयामध्ये पाहिलेच होतं की या पाठामध्ये डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी आपल्या शालेय जीवनातील काही आठवणी सांगितलेल्या आहेत. पाहूया बरं त्या आठवणी कोणत्या आहेत. शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. स्मरण. या ठिकाणी लेखक म्हणतात की जेव्हा कधी माझ्या आयुष्यामध्ये शाळा किंवा शिक्षक असा विषय कोणी काढला तर मला माझी मुंबईतील शाळा आणि त्या शाळेतील शिक्षक आठवतात. यहाँ पर लेखक कहते हैं कि कभी भी अगर स्कूल या शिक्षक ऐसा किसी ने मेरे सामने कोई टॉपिक निकाला तो मुझे मेरे मुंबई का स्कूल और वहाँ पर पढ़ाने वाले शिक्षक याद आते हैं. गिरगावातील युनियन हायस्कूल लेखकांच्या शाळेचं नाव आहे युनियन हायस्कूल आणि ही शाळा होती गिरगावला.
आणि माझ्या शाळकरी वयात, शाळकरी वय स्कूल एज, आपुलकीने संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे. ऋण म्हणजे कर्ज, आणि इथे त्याचं मीनिंग आहे फेवर. पण त्याच वेळी हेही सांगितले पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला, संपर्क मीन्स कॉन्टॅक्ट, तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा. यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार? लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, एवढे मोठे वैज्ञानिक पण तरी देखील ते आपल्या शिक्षकांना आणि शिक्षणाला प्रवृत्त करणाऱ्या आपल्या आईला आणि शिक्षणामध्ये मदत करणाऱ्या आपल्या एक नातेवाईकाला म्हणजे मामाला कधीही विसरू शकले नाहीत. या ठिकाणी माशेलकर म्हणत आहेत की त्यांच्या शाळेमध्ये 3 शिक्षक असे होते की ज्यांनी नेहमीच त्यांना प्रोत्साहित केले. ते म्हणजे भावे सर, जोशी सर आणि शिर्के सर. यहाँ पे माशेलकर जी कहते हैं कि उनकी जो पाठशाला थी, उस पाठशाला में 3 शिक्षक ऐसे थे कि जिन्होंने हमेशा उनको पढ़ने के लिए प्रोत्साहित किया, उनके अंदर के गुणों को पहचाना. माशेलकर म्हणता है कि या तिघांचेही माझ्यावर फार मोठे ऋण आहे. कहते हैं कि इन शिक्षकों का मेरे ऊपर बहुत बड़ा ऋण है, लेकिन हाँ, उससे भी बड़ा ऋण किसका है? तो जिसकी वजह से मैं इन शिक्षकों से मिल पाया, वो मेरी माँ, और मुझे हमेशा पढ़ने के लिए मदद करने वाले मेरे मामा. इन दोनों का भी ऋण मैं कैसे चुका पाऊँगा? आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. आपण आपल्या आईला माते समान तो मानतो, पण त्याबरोबरच आपली आई ही आपली पहिली शिक्षिका असते. हमारी माता हमारी पहली शिक्षिका होती है. उसी से हम लोग सीखते हैं, उसी से हम लोग संस्कार पाते हैं. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती, तर माझे सर्वस्व होती. सर्वस्व मीन्स एव्हरीथिंग. कारण आपण पाहिलेलं आहे आधी की डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या वडिलांचा मृत्यू लहानपणीच झाला होता, आणि त्यामुळे त्यांच्यासाठी कष्ट उपसणारी, त्यांच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटणारी त्यांची आई ही त्यांचे सर्वस्व होती. हमने देखा है कि रघुनाथ माशेलकर जी के पिताजी की मृत्यु बचपन में ही हो चुकी थी, और इसीलिए उनके लिए दिन रात मेहनत करने वाली, उनके पढ़ाई के लिए मेहनत करने वाली उनकी माताजी उनके लिए सब कुछ थी. आता सुरुवात करूया आपण पाठाच्या पुढच्या परिच्छेदाला. या ठिकाणी माशेलकर म्हणतात, आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. लेखकांचं मूळ गाव होतं माशेल. उनका जो गांव था जहाँ से वो आए थे वो था दक्षिण गोवा का माशेल. माझे बालपण तिथेच गेले. बालपन चाइल्डहुड, बचपन. उनका बचपन वहीं पे बीता. माझे मामाही याच गावातले. आपण पाहिलंय की त्यांच्या मामांनी नेहमीच त्यांना शिक्षणासाठी मदत केली, आणि ते मामा याच गावामध्ये राहायचे. मामा भी उसी गाव में रहते थे.
तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळ कठ्ठ्यावर पिंपळ कट्ठा मीन्स रेज प्लेटफॉर्म, जिसको हम लोग चबूतरा कहते हैं. तर त्या गावामध्ये एक पिंपळाचं झाड होतं आणि त्याच्या आजूबाजूला एक कठ्ठा बनवला होता. त्या कठ्ठ्यावर बसून निवांतपणा रिलॅक्सेशन आराम केल्याच्या अनुभवल्याच्या पुसटशा अस्पष्ट अनक्लिअर आठवणी मेमोरीज माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. वाऱ्याची लहर, ब्रीज ऑफ एअर. या ठिकाणी लेखकांना त्यांच्या लहानपणीच्या काही आठवणी आठवत आहेत. उनको अपने बचपन की कुछ यादें यहाँ पर आ रही है. त्या आठवणी म्हणजे त्यांना आठवतंय कि माशेल गावामध्ये एका मैदानावरती खेळायचे. माशेल गाव में एक मैदान में वो खेलते थे. त्या ठिकाणी एक पिंपळ गठ्ठा होता. एक पीपल के पेड़ के यहाँ पे बना हुआ चबूतरा था. वहाँ पे वो आराम से बैठते थे, रिलॅक्स होते थे. अशा काही आठवणी वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. ऐसे कुछ यादें हैं जो उनके मन में हवा के झोंके की तरह आते रहते हैं. माझ्या वयाच्या 6व्या वर्षी, जब वो सिर्फ 6 साल के थे, माझे वडील वारले मीन्स मृत्यू झाला, मतलब उनकी डेथ हो गई. आणि आम्हाला उदरनिर्वाह अर्निंग आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची जी अवस्था आहे ती फार वाईट झाली होती आणि म्हणून उदरनिर्वाहासाठी म्हणजे पोटा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी, कमवण्यासाठी त्यांना माशेल हे गाव सोडावे लागले. उनको माशेल गाव छोड़ना पड़ा उनके पिताजी के मृत्यू के बाद. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. त्यानंतर ते मुंबईमध्ये आले. गिरगावातल्या, हा मुंबईमधला एक विभाग आहे, खेतवाडी हा गिरगावमधील एक एरिया आहे, विभाग आहे. देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर मालती निवास नावाची एक चाळवजा बिल्डिंग होती. चाली की जैसी वो बिल्डिंग थी और वहाँ पर पहिले माले पे मतलब फर्स्ट फ्लोर पे छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही माय लेक म्हणजे आई आणि मुलगा, मा बेटे राहत होतो. वडिलांच्या मृत्यूनंतर माशेलकर आणि त्यांची आई मुंबईला आले, गिरगावमध्ये आले. गिरगावमध्ये खेतवाडी नावाचा एक विभाग आहे, तिथे आले. त्या ठिकाणी मालती निवास नावाची एक साधी इमारत होती. त्या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर छोट्याशा घरामध्ये हे दोघे राहायला लागले. मतलब वो मुंबई में आने के बाद वो गिरगांव में आए. वहाँ पर खेतवाड़ी नाम का एक एरिया है, वहाँ पर मालती निवास नाम की एक बिल्डिंग है. उसके पहले माले पे छोटे से कमरे में ये माँ बेटे रहने लगे. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली बिकट वाईट. आर्थिक परिस्थिती मीन्स फिनेंशियल कंडिशन. त्यांची आर्थिक परिस्थिति खूब वाइट होती, मतलब फाइनेंशियल कंडीशन बहुत बुरी थी उनकी. घर के हालात बहुत ख़राब थे. दारिद्र्याशी संघर्ष करणारी, दारिद्र्य गरिबी, संघर्ष करणे स्ट्रगल करणे. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई, अल्पशिक्षित लेस एज्युकेटेड
माशेलकरांची आई अतिशय कमी शिकलेली होती। उनकी माताजी बहुत कम पढ़ी लिखी थी, लेकिन अपने गरीबी के साथ वो जूझ रही थी आणि शिक्षणासाठी आसूसलेला उत्सुक इच्छा असलेला पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसं जाऊ असे प्रश्नचिन्ह समस्या घेऊन वावरणारा मी, वावरणे म्हणजे राहणे। तर या ठिकाणी माशेलकर म्हणतायत की माझी आई सतत गरिबीशी झुंज द्यायची, अल्पशिक्षित होती, खूप कमी शिकलेली होती आणि मी मात्र उच्च शिक्षणाची इच्छा असलेला होतो, पण कोणत्याही प्रकारची फी भरणे त्यावेळेला मला जमणार नव्हते आणि अशा समस्येला घेऊनच आम्ही मुंबईमध्ये राहत होतो। मेरी माताजी कम पढ़ी लिखी थी, लेकिन मैं उच्च शिक्षा पाना चाहता था, लेकिन पाठशाला की फ़ीस भरने के लिए तक मेरे पास पैसे नहीं थे। इतने बुरे हालात उस वक्त हमारे थे। त्यावेळेचं वातावरण हे असं होतं। उस वक्त हमारे हालात इतने बुरे थे। पण माझ्या आईनं धीर सोडला नाही। इथे हा वाक्प्रचार आहे, धीर न सोडणे। याचा अर्थ आहे हिम्मत न हारणे, नॉट टू लूज करेज। माझ्या आईने हिम्मत सोडली नाही, ती खचली नाही। हा सुद्धा एक वाक्प्रचार आहे, न खचणे, हार न मानणे, टू नॉट गिव अप। एवढी परिस्थिती वाईट होती, पण माझ्या आईने हार मानली नाही, ती हिम्मत हारली नाही। इतने बुरे हालात में भी मेरी माताजी ने हार नहीं मानी, उम्मीद नहीं छोड़ी। वेगवेगळ्या कष्टाची कामं ती करत होती, अलग अलग कष्ट के काम वो कर रही थी, जो काम मिल रहा था वो कर रही थी। त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले। पहले तो माशेलकर जी और उनकी माताजी मुंबई में आए और उसके बाद उनके मामा जी भी यहाँ पर आ गए। त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळा प्राइमरी स्कूल प्रवेश मिलू शकला। उनके मामा जी की वजह से इनको प्राइमरी स्कूल में दाखिला मिल गया। ही शाळा महापालिकेची होती। महापालिका मीन्स म्युनिसिपॅलिटी स्कूल, गव्हर्नमेंट स्कूल था वो। माझ्याप्रमाणेच शाळेची ही परिस्थिती बेताचीच होती। परिस्थिती बेताची असणे, परिस्थिती वाईट असणे। म्युनिसिपैलिटी स्कूल था, गवर्नमेंट का स्कूल था और इसीलिए स्कूल के हालात भी ज़्यादा अच्छे नहीं थे। पण इथले शिक्षक मात्र मनाने खूब श्रीमंत होते। लेकिन यहाँ के जो शिक्षक थे वो दिल से बहुत अमीर थे, श्रीमंत, रिच। पायात चप्पलही घालायला नव्हती, पैर में चप्पल तक नहीं थी पहनने के लिए। अशा परिस्थितीत माझी शाळा शुरू होती और ऐसे बुरे हालात में भी मेरी पाठशाला शुरू थी, मेरा पढ़ना शुरू था। वयाच्या 12व्या वर्षापर्यंत, अपने उम्र के 12 साल तक मला अनवाणीच राहावं लागलं। अनवाणी मीन्स विदाउट फुटवेअर, बिना चप्पल। परिस्थिती इतकी वाईट होती की पायामध्ये चप्पल विकत घेण्यासाठी देखील पैसे नव्हते, पण तरीसुद्धा त्यांचे शिक्षण सुरू होते, आईचे कष्ट सुरू होते आणि आईने आणि मुलाने कोणत्याही प्रकारे हिम्मत हारली नव्हती।
पाठाच्या पुढच्या परिच्छेदामध्ये माशेलकर म्हणतात, शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर म्हणजे प्राथमिक शिक्षा मीन्स प्राइमरी स्कूल के बाद जेव्हा हाईस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली, जब हाईस्कूल में एडमिशन कराने का वक्त आया, त्यावेळी तर आणखी एक मोठे संकट समोर आले. संकट, समस्या. हे संकट कोणते होते बरं? तर त्यावेळची हायस्कूलची प्रवेश फी, ॲडमिशन फीज 21 रुपये होती. 21 रुपीज. जर आपण पाहिलं तर डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा जन्म आहे 1943 मीन्स 1943 में वो बॉर्न हुए, उनका जन्म हुआ. आपण त्यावेळची जी ही रक्कम पाहतो, इन दॅट टाईम इट वॉज नॉट अ स्मॉल अमाऊंट. त्यावेळेला ही छोटी रक्कम नव्हती, ही खूप मोठी रक्कम होती. आणि जशी त्यांची आर्थिक परिस्थिती होती, त्या परिस्थितीमध्ये एवढे पैसे जमा करणे फार कठीण होते. मतलब उस समय जैसे इनके घर के हालात थे, इतनी बड़ी रकम जमा करना उनके लिए बहुत बड़ी समस्या थी. पण आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार? हमारे पास इतने सारे पैसे कहाँ से आएंगे? प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार. मतलब मेरी पढ़ाई रुक जाएगी असे वाटू लागले. लेखकांना वाटायला लागलं की प्रवेश फी 21 रुपये तर आपल्याकडे नाहीत, मग आता पैशांशिवाय माझा हाईस्कूलमध्ये प्रवेश कसा होणार? कदाचित मला शिक्षण थांबवावे लागेल. शायद से मुझे अपनी पढ़ाई को रुकाना होगा. पण माझ्या आईने धीर सोडला नाही. लेकिन मेरी माताजीने हिम्मत नाही हारी. माझी आई हिम्मत हारली नाही, तिने आशा सोडली नाही. आजूबाजूच्या बिऱ्हाडातील, बिऱ्हाड परिवार, कुटुंब, काही कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. उनकी माताजी हार मानने वालों में से नहीं थी. उन्होंने आसपास के घरों में काम करके पैसे जमा करना शुरू कर दिया. त्यांची आई हिम्मत हारणारी नव्हती. आसपासच्या घरांमध्ये काम करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तिच्या परिचयातील, परिचय मतलब ओळखीतील, मीन्स उनके पहचान के, एक माऊली मदतीला धावली. माऊली हा शब्द इथे वापरलेला आहे. माऊलीचा अर्थ होतो माता, पण हा शब्द एका स्त्रीसाठी वापरलेला आहे. अशी स्त्री की जी वेळेला मदतीसाठी धावून आली. एक ऐसी स्त्री कि जो समय पर मदद करने के लिए आई और इसीलिए उसके लिए माता ये शब्द यहाँ पर इस्तेमाल किया गया है. तर एक स्त्री मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. और इनके जो एडमिशन फीस का व्यवस्था थी वो हो गई. पण तोपर्यंत तब तक गीर गावातील त्यावेळच्या नामांकित प्रसिद्ध फेमस शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. जोपर्यंत पैसे जमा झाले तोपर्यंत गिरगावमधील सर्व चांगल्या शाळेतले प्रवेश बंद झालेले होते. मतलब जब तक कि वो पैसे जमा करते तब तक गिरगाव में जितने अच्छे अच्छे स्कूल थे, सभी स्कूल का जो एडमिशन प्रोसेस था वो बंद हो गया था. विद्यार्थी मित्रांनो, हा होता पाठ क्रमांक 8 ऊर्जा शक्तीचा जागर या पाठाचा पहिला भाग. मीन्स इट वॉज अ फर्स्ट एपिसोड ऑफ लेसन नंबर 8.
पुढचा भाग आपण लवकरच अभ्यासणार आहोत, पण त्याआधी जेव्हा हा पाठ मी तुम्हाला शिकवायला घेतला आता, त्यावेळेला मला माझ्यासुद्धा शाळेची फार आठवण येत होती. मतलब मुझे मेरे स्कूल की भी बहुत याद आ रही थी. बऱ्याच वेळा जेव्हा तुम्ही इयत्ता 9वीमध्ये होतात, अब जब 9th स्टँडर्ड में थे, आणि वर्गामध्ये जेव्हा मी तुम्हाला शिकवायचे, जब मैं आपको क्लासरूम में स्कूल में पढ़ाती थी, तेव्हा मी माझ्या शाळेच्या बऱ्याच आठवणी तुमच्या सोबत शेयर केलेल्या आहेत. मेरे स्कूल की बहुत सारी यादें मैंने आपके साथ शेयर की हैं. और अब जब स्कूल के बारे में ये पाठ मैं आपको पढ़ा रही हूँ, मुझे मेरी पाठशाला याद आ रही है. मला माझ्या शाळेची खूप आठवण येते. आणि लकीली मला माझ्या शाळेचा एक व्हिडिओ मिळालेला आहे. आणि ह्या पाठाच्या शेवटी मी माझी शाळा मतलब मेरे स्कूल का वीडियो आपके साथ शेयर करना चाहूँगी. ज़रूर देखना. काही आठवणी अशा असतात आपल्या जीवनातील की ज्या आपण कधीही विसरू शकत नाही. हमारे जीवन की कुछ यादें ऐसी होती कि जो हम लोग कभी भी नहीं भूल पाते हैं. ख़ास करून अपनी शाला, स्पेशली हमारा स्कूल जहाँ पे हम बचपन से लेकर 10th तक या 12th तक पढ़े. अच्छे अच्छे शिक्षकों के साथ हम लोग मिले, उनसे अच्छी बातें हमने सीखी. तर ह्या शाळेला आपण कधीही विसरू शकत नाही. नक्कीच तुम्हाला हा माझ्या शाळेचा व्हिडिओ देखील आवडेल. नक्कीच पहा. आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. मीन्स हम लोग मिलेंगे इस पार्ट के नेक्स्ट एपिसोड में. गुड बाय एंड टेक केअर. वाचन लिहीन विचार करन वाटतंय अगदी हवं हवं.